तीनही स्तरावर आपण जर आपल्याला आपली जबाबदारी समजली तर पाण्याचा योग्य वापर करून आपण पाण्याची काट कसं करू शकतो, बरोबर आहे? घरगुती स्तरावर म्हणजे आपल्याकडे जे काही येणारं पाणी आहे त्या पाण्याचा आपण अपयोग टाळणे पहिला मुद्दा, बरोबर आहे? म्हणजे जे काही बाहेरला पाणी त्रुटी असलीच पाहिजे, बरोबर आहे? जे काही आपण पाणी वापरतो आहे ते पुन्हा पाण्यामध्ये वापरता येऊ शकते असं पाणी आपण उपयोग केल्यानंतर किंवा त्याला तुम्ही शिळं ताजं असं म्हणता त्या पाण्याचा परत करण्यासाठी उपयोग करू शकतो आपण. अंगणामध्ये सरळ खराब करण्यासाठी उपयोग करू शकतो, त्याला आपण पुनर्वापर असा म्हणतो, बरोबर? घरगुती स्तरावर अंगणवाडी, प्राथमिक शाळा, ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक उप आरोग्य केंद्र अशा ठिकाणी सुद्धा आपण पाण्याचा अपयोग टाळू शकतो. म्हणजे कसा टाळता येतो? जसं आपण ज्या पद्धतीने घरगुती पातळीवर करतो त्याच पद्धतीने आपण अपयोग इथं टाळू शकतो. म्हणजे नळाला व्यवस्थित होती आहे की नाही, बरोबर आहे? जर आपण पाणी मोटरनं घेत असेल तर जेवढं पाहिजे आपण तेवढंच घेतलं पाहिजे, बरोबर आहे? नळाची त्रुटी व्यवस्थित बंद केली की नाही, तिथं सुद्धा आपल्याला सार्वजनिक म्हणजे संस्था पातळीच्या स्तरावरील जे काही पाणी आपल्याकडे शिल्लक राहते त्याचा पुनर्वापर आपल्याला कसा चांगल्या पद्धतीने करता येईल ही सुद्धा आपली जबाबदारी आहे. म्हणजे तुम्ही आता अंगणवाडी सेविका आहे, अंगणवाडीमध्ये तुम्ही पाण्याचा वापर करता, बरोबर आहे? आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं की प्रत्येक गोष्टीसाठी पाण्याचा वापर आपण करतो. मग तिथे काटकसर काळजी करू ही आपल्याला जबाबदारी समजत नाही, बरोबर आहे? सार्वजनिक ठिकाणी, बाजार ठिकाणी असेल, हॉटेल लाईन असेल अशा ठिकाणी सुद्धा आपल्याला काळजीपूर्वक पाण्याचं व्यवस्थापन करता आलं पाहिजे. नंतर आहे पाण्याचं प्रदूषण. जे आपण सांगितलं की त्या म्हणजे पाण्याचं प्रदूषण अनेक एखाद्या